एकदमच एका अंगानंच लगेच होतं ना. जास्त जास्त खाल्लं का थोडं. ममता ममता मुग्धा आली मुग्धा आली. आता मग ती तुला बघ आंब्याची तुला बघ आंब्याची. झाले. या आमच्या नात्यांच्या प्रवासात सहवासात सरांच्या आणि वर्षाताईंच्या स्वभावाचे अनेक पैलू आम्ही पाहिले आणि अनुभवले. अगदी प्रेमळ, समजूतदार, कष्टाळू, लाघवी, माणसांची आवड आणि पारख असणारे, सर्व गुणसंपन्न असलेले, मागजनमध्ये भाऊ या नावाने प्रसिद्ध असलेले, लोकांना योग्य सल्ला देणारे, मुलींवर प्रेम करून जावयांवरही तेवढेच प्रेम करणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन मदतीला दोघंही अतिशय प्रेमळ. आम्ही आमच्या तळेच्या शाळेमध्ये तेव्हा आम्ही 80 मध्ये 10वी झालो, तर तिथपासून आता आमची 50 मध्ये पहिली भेट होते. आम्ही तेच विचार करतो पण सर अजूनही तुम्ही एकदम यंग दिसता रे, तुम्ही स्वतःला खूप चांगलं मेंटेन केलं आणि असंच तुमचं फोटो मेंटेन करून दीर्घायुष्य जातो. आणि मॅडमचं पण मी विचार करतो, मॅडम तर कशा दिसत असतील. मॅडम हो हो 50 वर्ष विचार झाली, म्हणजे 75 मध्ये आम्ही बरोबर 50 आणि आज 25 आलं. तेव्हा 50 आम्ही भेट आमचे ऑपरेशन झाले, आमची बोलून चांगलं आहे हेच ते बरोबर टिकतात. प्रॉब्लेम काय येणारच, पण आपण त्यातून मार्ग काढू असा दुर्दम्य आशावाद त्यांच्या मनात सदैव असतो. आणि फक्त स्वतःच्याच नाही तर आपल्याला भेटलेल्या, आपल्याशी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात तो आशावाद रुजवतात. त्यांना ट्रिपमध्ये भेटलेली माणसं असो, त्यांचे ते छान मित्र झालेले असतात किंवा बाहेर कुठे, ते नेहमी त्यांच्याबरोबर संपर्क ठेवून असतात की असा माणूस आपला मित्र असला पाहिजे. त्यांचं जेव्हा हार्टचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा त्यांच्याबरोबर जी लोक ॲडमिट होती तेव्हा पण ते त्यांच्याशी गप्पा मारायचे. आणि त्यावेळेला असं मोबाईल वगैरे नव्हतं, तेव्हा लोक पत्र पाठवून त्यांना सांगायचे की सर तुम्ही होता, तुमच्या गप्पामुळे, तुमच्या बोलण्यामुळे आम्हाला खूप मनोधैर्य लाभलं या दिवसांमध्ये. आता बाबांना फिरण्याची आवड, त्यामुळे आमची तेव्हा मजाच झाली. आम्हाला आणि जनरली तो वाचत वगैरे नाही, आज मामासाठी म्हणून स्वतः पहिल्यांदाच वाचणार आणि लिहिलं पण पहिल्यांदाच करे. कविता करतो तुझ्यापर्यंत बातम्या आहे वाटतं. प्रिय मामा, माझ्या अल्पमतीला मला सुचेल ते तसे एक छोटीशी काव्य रचना केली आहे. त्यामध्ये काही त्रुटी किंवा काही चूक असल्यास तू रागवू नकोस. तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कवितेचं नाव आहे मामा माझा. सुट्टी येता आठवतं मामाचं गाव,
मिळते वेळ घेतो मी गावाकडे धाव, संध्याकाळी रमतो कॅरम पत्त्यांचा डाव, दूर जातो थकवा आणि तणाव. शरद पोंक्षे मामा माझा, आंबाव हा गाव त्याचा, एक आहे अभिनेता आणि एक आहे शिक्षक बघा. मामा माझा नाव त्याचं शरद, असतो नेहमी हस्त त्याचा वरद, भीतीने अजूनही होतो मी गारद, लागेल तेव्हा करतो मला मदत. मामीचं नाव वर्षा, होती ती आधी अध्यापिका, दोघांची ख्याती साऱ्या पंचक्रोशा, एकमेकांची करतात ते सुरक्षा. मामी बनवते उत्तम अन्न, दोघांचे स्वभाव आहेत भिन्न. 48 वर्ष जुनं हे लग्न, दोघांकडे पाहून वाटते मला खूप प्रसन्न. खूप प्रेमळ आहे मामा माझा, मुग्धा ममता मामे बहिणी माझ्या. मामाच्या नाती रुचा सची आणि रमा, त्याच्या प्रेमाच्या झऱ्याला नाही सीमा. माझ्या मामाचा आहे वाढदिवस, सगळेच बाबतीत मामा माझा सरस. बनवले सगळे आवडते जिन्नस, दीर्घायुषी हो हाच माझा नवस. आजच्या वाढदिवसाची वर्ष 75, भेट म्हणून आणले मी तुला अत्तर. तुझ्या प्रश्नांना काय देऊ मी उत्तर, देणार नाही तुला मी कधी अंतर. थोडंसं सांगितलंय की मामा मामीचे स्वभाव एकमेकांच्या एकदम विरुद्ध. मला असं बऱ्याचदा वाटायचं की मामी कसं काय ऍडजस्ट करते, कारण ती एवढी, तिला म्हणजे जरी मामा असला तरी तो कसा असायचा की त्याचं वेगळं विश्व असायचं, आणि हिला रांगोळ्या काढणं, गाणी गाणं, आणि ती कला विषयात एवढी रमायची. तर म्हणजे आता आमचं लग्न झालं, मला असं वाटतं की असे दोन विरुद्ध हे असले तर कसं काय जमवायचं. तर नाही, त्यांच्याकडे बघूनच आम्ही जुळवून घ्यायला शिकलो. म्हणजे कुणीतरी आदर्श असायला पाहिजे ना, की असं असलं तरी चालतं, नो प्रॉब्लेम. म्हणजे त्याच्यामध्ये कसं, पण मामाने कधी तिला अडवलेलं नाही. ती म्हणायची मला पेटी शिकायची, हो ओके शिक, तू जा, तू कर. पण म्हणजे जसं की माझा नवरा पण म्हणतो तुला काय करायचं ते कर ना. म्हटलं हे मी त्या दोघांकडनं शिकलीये की तो म्हणायचा तुला पाहिजे ते कर, तो पण मला म्हणतो तुला पाहिजे ते कर, पण मला त्याच्यात धरू नको. सो मामा त्या 78च्या त्या काळापासून अगदी सर रिटायर होईपर्यंत, आणि मी सेवानिवृत्त, ते रिटायर झाले तरी पण आमचे एकमेकाचे शाळेच्या क्लिष्ट विषयावरती, म्हणजे जे काय कुणाला माहिती नसेल इतके क्लिष्ट विषय ते दोघेजण चर्चा करायचो. मी पुस्तकातनं काढायचं, परत त्यांना ते विचारायचं हे बरोबर आहे का, ते म्हणायचे बरोबर आहे. पण काही प्रॉब्लेम असे काही शाळेतले आले, कुणाचे कर्मचाऱ्याचे रजेच असो काय असो, आम्ही त्या गोष्टीचा अगदी पुरेपूर केस काढायचो. आता काय मोबाईलवरती विद्यार्थी एक उत्तुंग ठिकाणी जातो आणि भरारी मारतो, त्यावेळेला त्या शिक्षकाला जे काय वाटतं ना ते शिक्षक व्हायला शिवाय समजत नाही. सैन्यामध्ये जाणारा विद्यार्थी, डॉक्टर होणारा विद्यार्थी, परदेशामध्ये जाणारा विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे मला फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोन्ही म्हणायचं आहे, इंजिनियर होणारा विद्यार्थी, आणि मग नंतर झाल्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना परत एक पारंबी फुटते आणि दुसरं वर तसाच वट सुटतो. सरांनी जे शिक्षण फक्त केलं असं नाही, त्यांनी जे जे गरजू आहेत त्यांना सहाय्य केलं. मागसनला सेटल झाल्याच्या नंतर 4 वाड्यांना पाण्याची तहान भागवली. आपल्या जमिनीमध्ये बोर खळून देऊन, गणपतीचं मंदिर सगळ्यांना देऊन द्या, स्वतःचं मंदिर आहे पण मी सार्वजनिक केलं. मला एक खानाप्रमाणे नमस्कार आणि योग्य असतील त्यांना आशीर्वाद. सर्वांना हा माझा भाऊ, ही माझी वहिनी. आता दोघांबद्दल बरंच काय काय सगळी जण बोलले, ते सगळं माझ्या मनातलंच होतं असं समजा, पण मला आठवल्याशिवाय राहत नाही, म्हणून बालपणचं आठवते. मी त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि त्याचा जन्म माझ्या आठवणीत झालेला आहे आणि त्याचा आनंद. आणि मी बुरपाडला राहत होतो, तिथून आम्ही बारशाला आलो तेव्हा वाटेत मोगरे फुलले होते, मोगरे फुलले होते, मोगऱ्यांचा सुवास तिथून अशी वाट होती कुठे, तिथून तो माझ्या आठवणीत येतो. आणि
त्याचा जन्म झाल्यानंतर माझी आजी होती, म्हणजे मामांची त्याच्या वडिलांची आई. ती म्हणाली 2 मुलींच्या पाठीवर मुलगा झालाय. तेव्हा मोठी सरोज म्हणून एक बहीण होती, मोठी थोडी, नाही लवकर गेली ती. आणि म्हणता 2 नंबर तिचा हा मुलगा आलेला आहे. त्या म्हणताच्या पाठीवर हा झाला, पहिली सरोज म्हणता. म्हणाली तुझ्या कुंकवाचे हात कर आणि म्हणताच्या पाठीवर मार. भाऊ झालाय ना तिच्या पाठीवर. ही म्हणजे इतक्या सगळ्या आठवणी म्हणजे किती आहेत त्या सांगण्यासारख्या नाहीच. वेळ नसतो, कारण पालकांना कुणाला बोलायचं असतं तर ते सगळं मला आठवतं. सगळेच बोलत, मी मामीबद्दल बोलणार आहे. म्हणजे मामा लाडका आहेच, पण तो रक्ताचा, तो असणारच लाडका. ही मामापेक्षा मला जास्त आवडते मामी, हे मी आज डिक्लेअर करते. म्हणजे मामा आहे रक्ताचा, त्याच्याबद्दल नाही, पण ज्याच्याबद्दल आमचं खूप डिटेल मध्ये बोलणं होतं नेहमी. कारण मामा म्हणजे तो आहेच, तो रक्ताचा. पण रक्ताचं नातं नसताना हिने आमचं जे केलेलं आहे ना, त्यासाठी हिला हॅट्स ऑफ. मी कायम म्हणते की मी मामीच्या ओढीने बालपण जे यायचे ते फक्त मामीच्या ओढीने यायचे. मामा म्हणजे तसा ओरडायचा, कारण आम्हाला भर दुपारी वाटेल घ्या डोंगरात जायचं असायचं आणि मामाला कधीच पाठवायचं नसायचं. मग मामीला पिन मारायचे. मामा झोपला ना की आम्ही दोघी जाऊ, म्हणजे मी आणि मुग्धा. ममता लहान होती त्यावेळेला, पण मामी कधीच पचकली नाही की यार सोनी आणि मुग्धा डोंगरात जाऊन मळून यायचो, लोळून यायचो. पण मामा उठायच्या मामी आम्हाला आंघोळ बिंघोळ घालून आम्ही पुन्हा स्वच्छ. त्याच्यामुळे मी आणि मुग्धानी कांड केली होती लहानपणी, लिटरली कांड हा शब्द. पण मामीने आम्हाला कधीही म्हणजे सपोर्ट केला. त्याच्यामुळे ही आमची सपोर्ट सिस्टीम आहे असं मी नेहमी म्हणते. मामा आहेच आमचा, पण मामापेक्षा मामीने आम्हाला खूप छान इथे येण्यासाठी, म्हणजे आजोळी येण्यासाठी जे लागतं ना, मामीमुळे आम्ही यायचो म्हणजे असं. धन्यवाद. मामाला उदंड आयुष्य, मामा मामीला उदंड आयुष्य लाभो. वगैरे सगळं घरात घ्यायचं. आणि नंतर एका वेळेला कळलेलं की बाबा आता मामाचं लग्न ठरलं. तर लग्नाच्या नंतर मला तिथे घेऊन गेलेलो. तेव्हा पण बऱ्यापैकी मोठा झालो होतो मी, तसा पुस्तकं वाचायला लागलो होतो, हे करायला लागलो होतो. आलो मामी सगळे लग्न घेऊन इथे घरी आलो. आणि पहिली आठवण काय, त्याच्यानंतर ती मामी त्यावेळेला बसलेली असताना एका ह्याच्यामध्ये रूममध्ये होतो. मामीच्या पुस्तक होतं, वेळ झाली होती संध्याकाळची, मोकळे बसलेली होती ती. दुपारच्या ह्याच्यामध्ये तिने पुस्तक वाचायला बसली होती. म्हटलं मामी हे पुस्तक आहे ना, मला आवडतं. मग दरवेळेला जेव्हा काही मी यायचो केव्हा तेव्हा ही पुस्तकं घेऊन यायची काय. आणि जेव्हा पुस्तकं घेऊन यायची तेव्हा ती पुस्तकं मी तिने वाचलेली आहेत काय ते घ्यायचं. कुठल्या विषयाचं आहे, काय आहे, काही संबंध नाही. मला आवडतं पुस्तक मी वाचायला लागायचो. आणि त्यावेळेपासून मामीही मला आवडायला लागली ती. त्याच्याकरता का बाबा की माझी पुस्तकं मलाही करते, मला देते प्रोत्साहन, मी वाचतोय. 75व्या वाढदिवसाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात मी जेव्हा केव्हा विचार करते की मागील 14 वर्षात माझे सर्वात सुखद क्षण कोणते, तर तेव्हा मला नेहमी मागजन आठवतं. म्हणजे हे दोघं, आणि त्यांच्यामुळेच माझा मागजन. जन्माला येताच मी पहिलं घर बघितलं ते मागजनचं. मला तरी वाटतं की कदाचित ह्यामुळे मला तुमच्याकडे याची जास्त ओढ असेल किंवा मागजन जास्त प्रिय असेल. पण शेवटी मागजनला येऊन जे मला सुख मिळतं ते सर्वस्वी तिथल्या माणसांमुळे, म्हणजे आजी आबांमुळे. मग मागची 14 वर्ष तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम केलं व सदैव करत राहाल ह्याची मला खात्रीच आहे. मला तुमच्याबद्दल काय वाटते हे सांगायला हे छोटंसं पत्र कमीच पडेल, पण तरी पण मी अजून बोलते. मला तुम्हाला सर्वांना सांगताना नवल वाटतं की ह्या गोष्टीचं की माझ्या थोड्या म्हणजे तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून हसत राहणे व माझी जास्त फ्रेंडली नसणारी माया करताना. अच्छा, माया म्हणजे मी जेव्हा छोटी होते तेव्हा मी सगळ्यांना म्हणायचे मी माया करते आणि मग मी सगळ्यांना ओरबाडायचे आणि चिंता काढायचे. मला खूप आवडायचं करायला. मग म्हणजे हे सगळं त्यांनी सहन केलेलं आहे आणि तरी पण ते मला खूप माझ्यावर खूप प्रेम करतात आणि ते नेहमी दिसून येतं. मी जेव्हा छोटी होते तेव्हा पण मला मम्मी सांगते, मला सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की मला रात्री 3 वाजता जाग यायची, कारण मला सगळ्यांची झोपमोड करायला खूप आवडते. तर मग हे मम्मीला आता मम्मी वॉज सो डन विथ मी. शी वॉज लाईक काय हे सचिन नेहमी 3 वाजता होतात.
सर्वप्रथम अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त यांना खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने आपण सर्व एकत्र एका छताखाली जमलो याचं मला जास्त महत्त्व वाटतं. गेली 47 वर्षे आम्ही दोघांनी एकत्रितपणे अनेक चांगले वाईट प्रसंग अनुभवले, पण प्रत्येक वेळी ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की हे रसायन काही वेगळंच आहे. ही अशक्यप्राय गोष्ट का असेना, ती सर्व ताकद लावून पणाला लावून तडीस न्यायची हा त्यांचा ठामपणा. त्यांच्या शब्दकोशात नाही या शब्दाला स्थानच नाही. संसारात अनेक अडचणी कठीण प्रसंग येतात. शाळा, घर आणि इतरांना सांभाळणं ही खरंच तारेवरची कसरत असते. मी जेव्हा जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा माझ्या नेहमी हीच गोष्ट लक्षात येते की अरे, शाळा नोकरी सांभाळून मी इतकी प्रगती कशी काय करू शकले. याला एकच उत्तर आहे की मला यांची खंबीर साथ मिळाली म्हणूनच हे शक्य झालं. आता तुमच्या मामाचं सांगते काय काय ते अत्यंत तापट, तिरसट, शीघ्रकोपी अशा या माणसाचे लग्नाला ते असे होते, पण अशा या माणसाचे मुग्ध ममताच्या जन्मानंतर अगदी मऊ, मायाळू, प्रेमळ असं रूपांतर झालं. आणि ऋचा, शची, रमा या नातींच्या जन्मानंतर तर फार खबडं घोड होऊन गेलं. विद्यार्थ्यांचा एवढं प्रश्न पाडू शकतो हे माझं सर आहेत आणि त्याचं काम हे झालंच पाहिजे. अशी म्हणजे कितीतरी उदाहरणं सांगता येतात. मी जाऊन तिथे भेटतात आणि लोक म्हणतात सर तुमची नेमकी ओळख कशी काही निघाली, ते मला त्याने ओळखतात. परत अर्ज लिहिलेला होता तो तिला झेरॉक्स सेंटरकडे गेलो त्याची प्रत काढायला. तो म्हणाले हे अक्षर कोणाचं आहे, तर तुला माझ्या माहिती एक प्रिंट काढून घ्या, हस्ताक्षर मारणे खरोखरच चांगला. आणि आज जो मी यशस्वी आहे तो तेव्हा हिच्या सहकार्याने. माझा हस्ताक्षर अतिशय खराब, हिचं हस्ताक्षर अतिशय चांगलं. ही तापड, ही शांत, ही विद्यार्थ्यांजवळ शांत, ही विद्यार्थ्यांचा फटका उघडणारी. तेव्हा तिच्या सहकार्यात माझी जी नोकरी आहे किंवा माझं जे आयुष्य आहे ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. म्हणजे सर्वेशाम सहकार्याने विना जे म्हणतात पृथ्वीवरचे, सर्वेशाम सहकार्याने विना न अस्माकं उत्कर्षा भवेयु. म्हणजे सर्वांचं सहकार्य लागतं कुठलंही काम करायचं. आपण जे काम नियोजित करतो त्याच्यात जर सर्वांचं सहकार्य असतो की ते काम आपण सहजासहजी पार पाडू शकतो. तुम्हाला सर्वांना एवढंच सांगेल की अशा प्रकारे तुम्ही जर परिस्थिती निर्माण केली, लोकांचं प्रेम मिळवावं लागतं, ते त्यांनी आपणच दिलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांचं जे प्रेम आहे ते आम्ही त्या दिवशी विद्यार्थ्यांच्यात रुजव केली आहे. त्याचं काय बोलावं. खरोखर त्यांनी अक्षरशः स्वतःला झिजवलेलं आहे आम्हाला घडवलं. वंशीजनांचं शिकवणं मला फार आवडायचं. मी आधीपासून थोडासा गणितामध्ये हुशार होतो
तरी पण मी खास पोमशेदारांकडे गणिताची शिकवणी लावली होती आणि शिकवणी म्हणजे सरांनी कधी ते पैशासाठी म्हणून शिकवलंच नाही. सरांनी कधी पैशाला महत्व दिलंच नाही. आमच्या शेजारीच चाळीमध्ये आमच्या चाळीमध्ये सर राहायचे आणि कितीही वेळ तिकडे राहिलो म्हणजे असं काय शिकवणीला वेळ नसायचा. मी तर शिकवायचे आणि मॅडमही तेवढ्याच लक्ष ठेवायचं आमच्यावर आणि त्यांच्यामुळे आज ही थोडेफार म्हणजे आमच्यात काही कुवत निर्माण झालेली आहे जगाला सामोरे जायची. ते सर्व ह्या गुरुवाऱ्यांची अभ्यंकर सर, अभ्यंकर मॅडम, मुंशे सर, मुंशे मॅडम, कुरुले सर, खरे सर यांनी आमच्यावर जी मेहनत केलेली आहे त्यामुळे आज आम्ही इकडे उभं राहण्याच्या लायकीचे झालेलो आहोत. त्यांचे जे आमच्यावर ऋण आहेत ते कधी आम्ही करू शकणार नाही. आज आधी संधी मिळाली इकडे यायची आणि मॅडममुळे हे सर्व म्हणजे आता सरांचा अजून आठवलं आहे की कधी शरीर घातल्याचा ते माल खाल्ल्याचा आता कधी एक दिवस पण गेलेला असतो सतत माल. कारण का मी शेवटच्या बँकमध्ये बसलेला असायचा. काय म्हणायचे अरे बाप तू अभ्यास कर पुढे काहीतरी करशील. त्यांच्या अजून उद्गार आम्ही म्हणतात विशेष सांगायचं म्हणजे तुमच्या सर्वचं भाग्य असं आहे बावला तालुक्यातून वेळणगाव हे कसबे गाव आहे आणि त्या गावचे जावं आहे हे त्यांचं खरोखर पुण्य आहे असं मी समजतो. कारण काय मॅडम जे घरापासून जे काय त्यांनी हाल अपेक्षा केले आहेत त्याचा साक्षीदार मी आहे. कारण का त्यांचे वडील आणि आमचे वडील खास मित्र त्यांनी मग मॅडम मिठी मारला मॅडम हे बघितल्यावर तर मी माझ्या त्याच्या लोकांना सांगितलं की खरोखर ह्या मॅडमची इतकी परिस्थिती होती की एक पुस्तक सुद्धा नव्हतं त्यांच्याजवळ. मला चांगलं आठवत आहे माझ्या पुढ्या 5-6 वर्षांच्या मोठ्या आहेत पण मला चांगलं आठवत आहे त्यांच्या वडिलांची सुद्धा दर गणपतीला आठवण येते की आमच्या घरी ते स्वतः जेवण बनवणार आणि गरम मसाल्याची आमटीने भात त्या अजून आठवते. त्या घरी मला त्यांचे भाऊ सुद्धा कधी आले तर मला भेटायला खाले जातात का मी भेटायला जातो. जेव्हा एक सरी माझ्या इथे येतात गप्पा गोष्टी मारतात. तर तुमचं मार्गदर्शन त्या काळातलं जे शिक्षण जे होतं ते खरोखर घेण्यात होतं. आताचं शिक्षण फार बदललेलं आहे की आम्ही अभ्यंकर सरांना रस्त्यांकडे जाताना पाहिलं तर आम्ही लपायचे एवढी दहशत होती. कारण का त्यांचं मार्गदर्शन जे होतं ना ते आम्हाला अजून आठवतंय आणि त्या मार्गदर्शनच आम्ही आज पूर्वी नुसते जम्मू बनायचे किंवा प्रभाकर म्हणायचे पण आज मी आज उद्योगपती झालोय. सरपराज सुद्धा म्हणाले की आम्हाला जे मार्गदर्शन त्यावेळेस शिक्षकांची जी शिक्षणाची जी पद्धत होती की शिक्षकांना जर बघितलं नाही तर विद्यार्थी लपत होते. पण सरांच्याबद्दल बोलायचं तर सर आणि म्हणजे विश्वास देवाकरांच्या इथे जवळच ते राहत असल्यामुळे अगदीच कौटुंबिक जे संबंध आमचे आहेत. मॅडम तर 5वीपासून शिकवत होत्या 5वी 6वी 7वीला असताना आणि आता तसं त्यांनी सुनील बेडेचं नाव घेतलं तर सुनील बेडे हा 6वीला असताना आमच्या हायस्कूलला आलेला होता. हुशार विद्यार्थी होता. त्यामुळं बऱ्याचशा वेळा मॅडम पण मला सुनील बेडेच्या बाजूला कायमच बसवत असायच्या की ज्या जेणेकरून गणिता विषयाच्या ज्या काही अडचणी असतील की त्या त्याच्याकडून मला चांगल्या प्रकारे समजाव्यात. त्यासाठी नेहमीच मॅडम तर मला सुरुवातीपासून करत होते. यावरती हायस्कूलला गेल्यानंतर आधी मुलीला 10वीपर्यंत असताना सरांचं सहकार्य खूप चांगल्या प्रकारे मिळालं होतं. आणि शाळेत असताना तर काय खूप मस्ती तरी माझी असायची. परिस्थिती आमची खूप कधीतरी चांगली होती. ते सगळे वस्तूची मंडळी आहेत तरुणची तर त्यांना चांगलंच माहिती आहे की आमची कुटुंबाची परिस्थिती कशी होती. सरांनाही चांगली माहिती होती. पण त्यामुळं सरांचं मॅडमचं चांगलं सहकार्य मिळत होतं आणि म्हणूनच आज मी त्यांच्यासारखंच एक शिक्षक म्हणून आडवे हायस्कूलमध्ये शिकून झाल्याच्यामुळे नोकरी करते आहे. आणि ही जी प्रेरणा मला शिक्षक म्हणून जी मिळालेली आहे ती मॅडमकडूनच मला मिळालेली आहे. की मॅडमला ज्या ज्या वेळेला मी शिकवताना बघायची त्या वेळेला मला नेहमी वाटायचं की आपण पण शिक्षक व्हावं आणि त्याच्यातूनच बरोबरच ते जिद्दीनं मी एक वडिलांची परिस्थिती नसताना सुद्धा मी शिक्षक म्हणून आज काम करते आणि 2027 मध्ये माझी ही सेवा समाप्त होणार आहे. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो मी ईश्वराच्याकडे प्रार्थना करते. कारण गुरुचं मार्गदर्शन हे आयुष्यामध्ये आपल्याला एक चांगल्या वळणावरही घेऊन जातो. सर्वप्रथम सरांना या पंचकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता सर्वांना मी माझी ओळख करून देतो. मी माजी सैनिक गोरक्षानंदराव गाडगे तोफखाना रेजिमेंटमधून मी रिटायर झालेला आहे.
2011 साली माझी रिटायरमेंट झाली. 1995 साली माझा प्रवास या मॅडमच्या हातातूनच सुरू झाला. मी सहावीच्या वर्गात असताना गुहागरला आपल्या सुंदरदेवीचं चांगला होतं पाठ झाली जो आत्मीयता दाखवली. त्या आत्मीयते दाखवल्याबद्दल मी समाधानी आहे आणि तुमचं कौतुक करतो की अशाच प्रकारची आत्मीयता सर्व शिक्षकांबरोबर ठेवा. शिक्षक हा कधीही तुम्ही मारलं असं विचारायचं कागद मारून चालायचं असं याने सांगितलं म्हणायचं की आता मारून चालत नाही अजिबात. मारूनच काय मानसिक सुद्धा खेळ करायचा नाही, गाडवा सुद्धा म्हणायचं नाही. गाडवा म्हटल्यापेक्षा त्याच्याविरुद्ध कंप्लेंट होते. आम्हाला सांगणारे शिक्षक होते की सर त्यांना तुडवून काढा, आमच्या घरात ऐकत नाही. हे सांगणारे असंख्य मालक होते की सर किती तुडवलं तरी सुद्धा आम्ही थांबणार नाही. 2 मुलं म्हणून विद्यार्थी होता एकदा नवीन वर्गात होत्या. एकमेकांचे त्यांनी ठरवले होते काही विद्यार्थी आडव्या होऊन भांडत होत्या, एकमेकांवर सगळं करत होत्या. मी जाईपर्यंत जवळ अर्ध्या पाऊण तास त्यांच्या भागून चाललेलं होतं. मी गेला होतो भेटले म्हणजे शिपाई आमच्या कॉलेजला होतो. मी भेटले आणि वैद्य सर आपल्या खिडकीवर मला जास्त काही बोलायचं नाही. मला समोर बघितल्यानंतर एवढा आनंद झाला तुम्ही म्हटले त्याच्यापेक्षा जास्त आले. तर कोणी भेटलं आम्हाला की म्हणायचं मॅडम तुमच्याकडे आम्हाला यायचं आहे एकदा. पण प्रत्येक वेळी आम्ही इथे असायचोच असं नाही, केव्हा तरी असतो केव्हा तरी नसतो. त्याच्यामुळे सरांच्या 75 वर्षाचं ते साधून म्हटलं तेव्हा यायचं असेल. 2-3 ग्रुपवर मी टाकलं होतं यायचं असेल तुम्हाला तर तुमच्यासाठी 7 नंतरची वेळ राखून ठेवलेली आहे. आणि खरोखरच तुम्ही आलेत मला खूप अतिशय आनंद झाला. आणि तुम्ही आता एवढे मोठे दिसताय पण माझ्यामुळे येतं. माझ्या डोळ्यासमोर तुम्ही छोटे छोटे तेव्हाच येते. ही विद्या एवढी आता एवढी म्हणत नाही म्हणजे एवढे पहिल्या बेंचवर बसायची, चांगलं ऐकून घ्यायची. पण फटकवायला लागल्यावर घ्यायची नाही घ्यायची असं नाही. पण जास्त म्हणजे विशेष काही बोलायची नाही, अभ्यास वगैरे व्यवस्थित करायची होती. बाबा सरफराज म्हटल्यानंतर काय वकिली म्हणायचं, काय बोलायला लागला की तो व्यवस्थितच बोलणार. त्याच्यात अजिबात इकडे व्हायची नाही. त्याला आम्ही वकीलच म्हणायचो. वकीलच होणार होते. हे म्हणताय काढले काय काढूचे वगैरे वगैरे अक्षर आपला काढायचा असं अक्षर गाव काढायचंच नाही. तो ABCD सांगितलं छोटे छोटे काढायचं गाव मागतो. सगळे विद्यार्थी जसे आयुष्यात यश मिळवत असतात तसे दरवेळी त्यांना जसं आपल्या शिक्षकांची आठवण येत असते तर प्रत्येकाबरोबर गुरु सुद्धा मोठे होत असतात. इतर कुठल्या प्रोफेशनमध्ये तुम्ही असाल तर तुमची स्वतःची प्रगती, आपल्या मुलांची प्रगती ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. पण तुम्ही जेव्हा शिक्षक असतात, आई बाबांकडे बघून मी सांगते आमचा प्रत्येक विद्यार्थी त्याच्याबद्दल Happy birthday dear Christopher, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Christopher.